सकाळी चहापूर्वी पाणी पिण्याचे फायदे. आतड्याचे रक्षण. पाणी प्यायल्याने पोटाला एक संरक्षण थर मिळतो. पाचन सुधारते. कोमट पाणी पचनसंस्था वेगाने सक्रिय करते. दातांचे आरोग्य. टॅनिनचा दातावर होणारा परिणाम कमी होतो. टॉक्सिन्स बाहेर. विषारी घटक बाहेर पडून त्वचा सुधारते. हायड्रेशन वाढवा. शरीरातील पाण्याची पातळी संतुलित राहते. महत्त्वाची टिप्स. चहाच्या अर्धा तास आधी कोमट पाणी प्यावे. उत्तम पर्याय. रिकाम्या पोटी चहाऐवजी फळे किंवा सुका मेवा खावा. शारीरिक संकेत जे शरीरातील बिघाड दर्शवितात. सतत जांभई येणे. कमी ऑक्सिजन पातळी. कानामध्ये आवाज किंवा घंटी वाजणे. उच्च रक्तदाब. चक्कर येणे. लो ब्लड शुगर. पायांवर सूज येणे. हृदय किंवा किडनीची समस्या. वारंवार थकवा. व्हिटॅमिन डी ची कमतरता. केस गळणे. आयर्न व व्हिटॅमिन डी ची कमतरता. सांधेदुखी. व्हिटॅमिन डी ची कमतरता. पायामध्ये सुन्नपणा. व्हिटॅमिन B12 ची कमतरता. तोंडाला दुर्गंधी येणे. पचनसंस्थांची समस्या. जीभ जळजळणे. व्हिटॅमिन B ची कमतरता. गोड खाण्याची इच्छा होणे. मॅग्नेशियमची कमतरता. सकाळी चेहऱ्यावर सूज येणे. जास्त मीठ सेवन. डोके कधी दुखणे. हायपोथायरॉइडिसची गुडघ्यांमध्ये वेदना. व्हिटॅमिन डी ची कमतरता. खोकला कायम राहणे. लिव्हरची समस्या. चेहरा पिवळा पडणे. व्हिटॅमिन C ची कमतरता. लांब दाट केस हवे आहेत. हे ड्राय करा आणि पहा कमाल. साहित्य. नारळ तेल 1 कप. मेथी दाणे 1 छोटी चम्मच. कढीपत्ता 10 किंवा 15 पाने. आवळा पावडर 1 मोठा चम्मच. कॅस्टर ऑइल 2 चम्मच. 1 कांदा बारीक कापलेला. व्हिटॅमिन E कॅप्सूल 1 किंवा 2. बनवण्याची पद्धत. नारळ तेल गरम करा. त्यामध्ये मेथी, कढीपत्ता, आवळा आणि कांदा टाका. मंद आचेवर शिजवून थंड करा. गाळून त्यात कस्टर्ड ऑइल किंवा व्हिटॅमिन E मिसळवा. बाटलीमध्ये भरून साठवून ठेवा.